नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटली बॅग शिवून दाखवणार आहे। एक डिझायनर पोटली बॅग आहे। व्यवस्थित अशी मी डिझाइन तुम्हाला कशी करायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे आणि सुंदर अशी डिझाइन सोबत डिझायनर पोटली बॅग तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर त्याचं माप वगैरे कसं घ्यायचं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण सुंदर अशी पोटली बॅग शिवायला सुरुवात करूया। तर सुंदर अशी पोटली बॅग आपण शिवायला सुरुवात करूया। डिझायनर पोटली बॅग आपण आज शिवणार आहोत। व्यवस्थित माप वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे। नवीन प्रकारची डिझाइन तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता पोटली बॅग साठी मी काय काय घेतलेलं आहे, कापड कोणत्या मापामध्ये कटिंग करून घेतलेलं आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबी रंगाचा मी हा कापड घेतलेला आहे। तर गुलाबी रंगाचा कापड आणि गुलाबी रंगाचा अस्तर घेतलेला आहे। बघा, कापडाचे 2 तुकडे आणि अस्तरचे 2 तुकडे सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे। तर या कापडाचा जो माप आहे तो 11 इंच लांब आणि 11 इंच रुंद आहे। म्हणजे 11 बाय 11 इंचाचा हा कापड आहे। सेम कापडाच्या मापामध्ये अस्तर सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि दुसरा जो तुकडा आहे तो सुद्धा सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे। म्हणजे 11 बाय 11 इंचाचे आपल्याला 2 मेन कापडाचे तुकडे लागणार आहेत आणि 2 अस्तरचे तुकडे लागणार आहेत। हे आपला मेन कापड झालेला आहे, तो मी साईडला ठेवून घेते। त्याच्यानंतर बघा, डिझाइन साठी मी अजून एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेतलेला आहे। त्याची जी लांबी रुंदी आहे ती 10 बाय 10 इंचाची आहे। 2 तुकडे घेतलेले आहेत 10 बाय 10 इंचाचे सेम मापामध्ये आणि जो मेन कापड आहे त्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत। तर हे 10 बाय 10 इंचाचे जे 2 तुकडे आहेत ते आपल्याला डिझाइन साठी लागणार आहेत। त्याच्यानंतर लटकन बनवण्यासाठी मी हा एक छोटा कापड घेऊन ठेवलेला आहे। जेव्हा आपण दोरी लावणार तेव्हा त्याला लटकन लावण्यासाठी हा एक्स्ट्रा कापड मी घेऊन ठेवलेला आहे। त्यानंतर जी हँड मध्ये आपल्याला जी नाडी अजून एक लावायची आहे, म्हणजे जो पट्टा आपल्याला लावायचा आहे त्याच्यासाठी मी ही एक पट्टी घेऊन ठेवलेला आहे कापडाची। तर याची जी लांबी आहे ती आहे यांची जी लांबी आहे 18 इंच लांब आहे आणि जी रुंद आहे ती 4 इंच रुंद आहे। तर जसं आपल्याला माप हवंय, जसं पकडायला आपल्याला एकदम इझी पडेल अशा पद्धतीने आपण ही पट्टी नंतर ऍडजस्ट करून घेणार आहोत। तर ही एक पट्टी घेतली। त्याच्यानंतर नॉट लावण्यासाठी जी पट्टी लागणार आहे आपल्याला दाबपट्टी द्यायला, तर त्याच्यासाठी ही एक्स्ट्रा पट्टी मी घेऊन ठेवली आहे। ती पुढे मी तुम्हाला किती मापामध्ये लागते ते तुम्हाला सांगते। आता मी अखंड ही पट्टी घेऊन ठेवलेली आहे। तर हा झाला आपला कापड मी कटिंग करून घेतलंय। त्याचबरोबर मी 2 प्रकारच्या लेस इथे वापरणार आहे। सिल्वर रंगाच्या लेस आहेत आणि गुलाबी रंगावरती हा सिल्वर रंग जो आहे तो खूप सुंदर उठून दिसतो। त्यासाठी बघा, हे कॉम्बिनेशन मी वापरणार आहे, सिल्वर आणि गुलाबी रंगाचं। तर ह्या 2 लेस आहेत। एक छोटी ब्रॉडनेस वाली लेस आहे आणि एक अशी थोडी ब्रॉड आहे। बघा, ह्या अशा 2 टिकल्यांवाल्या लेस आहेत। आणि त्यानंतर जी आपल्याला नाडी लागणार आहे त्यासाठी मी ही गोल्डन कलरची नाडी सुद्धा घेतलेली आहे। तर ती सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला जास्त टाचण्या लागणार आहेत। ही जी डिझाइन बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला टाचणी पिन सुद्धा लागणार आहे। तर आता आपण बटवा जो आहे, पोटली बॅग आहे, ती आपण शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा जो 11 बाय 11 इंचाचा जो आपण कापड कटिंग करून घेतलाय, अस्तर आणि मेन कापड जो आपण कटिंग करून घेतलाय, त्याला आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही पॅचला चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी दोन्ही पॅच वरती चारी बाजूने शिलाई मारून घेते। बघा, दोन्ही पॅच आपले व्यवस्थित असे अटॅच करून झालेले आहेत अस्तरला आणि बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आपली। चारी बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे। तर आता पुढे आपल्याला काय करायचंय, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एका कापडाला मध्ये फोल्ड करून घ्यायचं
हे बघा, एका कपड्याला मध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि इथे त्याचा मध्य काढून घ्यायचा. तर हा मध्य काढून झाल्याच्या नंतर कापड आपल्या बरोबर मापामध्ये आहे 11 बाय 11 इंच आहे. तर तो व्यवस्थित दोन्ही कापड एकमेकांवरती ठेवून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे. त्याची जी टोकं आहेत ना ती चारी व्यवस्थित जुळवून घ्यायची टोकं. हे बघा, आणि आता खालची जी बाजू आपली येणार आहे म्हणजे जी पोटलीची खालची बेसवाली जी बाजू आहे तिथून आपल्याला वरती तिकडच्या साईडने जो कॉर्नर आहे ते ह्या दोन कॉर्नर वरती आपल्याला एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी टोकापासून 2 इंचावरती आणि ह्या टोकापासून इकडे 2 इंचावरती असा टिक मार्क करून घेतलाय. आता याला आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, खडूने असा व्यवस्थित गोलाकार शेप द्यायचा, मध्यावरती आणायचा बरोबर, आणि मध्यापासून इकडे परत याच्या जो आपण पॉइंट घेतलाय त्या पॉइंट वरून असा शेप देऊन घ्यायचा. हे बघा, खडूने हा व्यवस्थित शेप घेऊन घेतला. त्यानंतर आता हा जो शेप आहे ना तो आपल्याला व्यवस्थित कापड परत एकदा जुळवून घ्यायचं आणि कटिंग करून द्यायचा. तर डायरेक्ट मी हे दोन्ही कापड एकदम कटिंग करून घेते. बघा, जो खडूने आपण माप घेतलं ना त्याच्यावरतीच बरोबर हे कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे कटिंग करून झालं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, जो हा दोन्ही शेपला आहे ना परत एकदा खालून असं राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची. दोन्ही शेपला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तर बघा, गोल राऊंड मध्ये व्यवस्थित आपली शिलाई मारून झालेली आहे. आता हे जे 2 पॅच आहेत ते मी साईडला ठेवून घेते. आणि आपण 10 बाय 10 इंचाचा जो कापड घेतला होता, तर हे बघा, हा 10 बाय 10 इंचाचा जो कापड आहे, 2 आपण सेम मापामध्ये कापड घेतले. तर त्याच्यावरती आपल्याला आता प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. तर त्या प्लेट्स कशा मारायच्या, दोन्ही जे पॅच आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर ह्या पॅचचा जो पॅच आहे त्याचा इकडचा कॉर्नर आणि दुसऱ्या पॅचचा इकडचा कॉर्नर असा आपल्याला घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला एका पॅचचं पहिल्यांदा दाखवते. हे बघा, सुरुवातीला 1.5 इंच कॉर्नर पासून आपल्याला सोडायचं आहे आणि 1 प्लेट्स मारून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि ह्या प्लेटला आपल्याला टाचण्याने सिक्युअर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही 1 प्लेट्स मारून घ्यायची. त्यानंतर त्या प्लेट पासून पुढे परत 1 इंचाचा गॅप ठेवून आपल्याला अजून 1 प्लेट्स घ्यायचे. बरोबर जिथे आपण टिक मार्क केले ना तिथे आपली प्लेट्स आली पाहिजे. हे बघा, दुसऱ्या प्लेटला सुद्धा पिन लावून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पुढे परत 1 इंचावरती मार्किंग करून अजून 1 आपल्याला प्लेट टाकून घ्यायची. आणि याला सुद्धा 1 पिन लावून घ्यायची. परत पुढे सेम 1-1 इंचाच्या मार्किंग वरती आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि पिन लावून घ्यायचे आहेत.
हे बघा, शेवटचा जो टोक उरतोय ना, हा वाला जो टोक आहे ना, तो आपल्याला प्लेट बरोबर आतमध्ये घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती एक टाचणी पिन लावून घ्यायची अशा पद्धतीने. तर टोटल आपल्या ह्या प्लेट्स किती झाल्या? 1 2 3 4 आणि 5 प्लेट्स आपल्या झालेल्या आहेत. आता ह्या 5 प्लेटचा जो पॅच आपला तयार झालाय हा असा ठेवून घ्यायचा आणि आता या पॅचला आपण या टोकापासून स्टार्ट केलं होतं आणि आता दुसऱ्या पॅचला या टोकापासून बरोबर परत आपल्याला सेम 5 प्लेट काढून घ्यायच्यात. तर मी दोन्ही आता एकाच रेडी झालेलं आहे, याचं सुद्धा प्लेट्स घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा, दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत. आता याच्या सुद्धा 5 प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि याच्या सुद्धा 5 प्लेट घेतलेल्या आहेत. आता इकडचा जो पहिला आपण 2.5 इंचावरती जो कापड ठेवला होता ना, तो सुद्धा असा मागच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि हे व्यवस्थित हे 2 पॅच आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, टाचण्यांची जी बाजू दिसते ना, ती एकावर एक ठेवून घ्यायची. अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायची आणि एक इथे क्रॉस लाईन आपल्याला देऊन घ्यायची. अशा पद्धतीने क्रॉस आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे हे ओपन केल्याच्या नंतरला हे असं प्लेट्समध्ये ओपन होणार आहे. तर पहिल्यांदा एक क्रॉस शिलाई मारून घेते आणि इकडचा जो एक्स्ट्रा कापड आहे ना, तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. तर बघा, ही अशी एक क्रॉस लाईन मारून घेतली आणि आता जो कापड आहे तो कटिंग करून देते. बघा, कटिंग केल्याच्या नंतर हे असं झालं आणि हे असं ओपन केलं. आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर जी आपण पोटली बॅग साठी पॅच आपण गोलाकारमध्ये कटिंग करून घेतलेत ना, त्यातला एक पॅच आपल्याला घ्यायचा आहे समोरच्या बाजूचा. कोणताही पॅच घेतला तरी चालेल, दोन्ही सेमच आहेत. आणि त्याचा आपल्याला एक मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढून घेतला, त्याच्यानंतर ही जी शिलाई आहे ती बरोबर आपल्याला इथे मध्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ते बघा, व्यवस्थित अशी ही ठेवून घ्यायची आणि बरोबर आपल्याला या शिलाईवरून जी मधली शिलाई आहे त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर साईडने आपल्याला गोलाकार परत एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा उरलेला जो कापड आहे ना, तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही शिलाई मारून घेते आणि गोलाकार शिलाई मारून घेते. तर बघा, व्यवस्थित अशी ही राऊंड मध्ये शिलाई मारून घेतली आणि ज्या टाचणी पिन होत्या त्या कटिंग काढून घेतल्या आणि व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग सोबत ह्या प्लेट्स दिसत आहेत. आणि अजून ह्याच्यावरती लेस लावल्याच्या नंतर याचा जो गेटअप आहे तो खूप सुंदर येणार आहे. तर आता आपण लेस लावूयात. तर ही मी एक लेस घेतलेली आहे सिल्वर कलरची, मी जी सुरुवातीला तुम्हाला दाखवली ती. आता आपल्याला अशी उभी लावून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर आपल्याला ही उभी लावून घ्यायची आहे. सेम मापाची मी अजून एक लेस घेतली, सेम हे बघा अशा पद्धतीने ही लेस घेतली. ही उभ्या अशा 2 समोरासमोर आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जी छोटीवाली लेस तुम्हाला मी दाखवली सिल्वर कलरची, ती आपल्याला अशी मध्यभागी लावून घ्यायची आहे. म्हणजे ही एक प्रकारची डिझाईन आपली तयार होणार आहे. खूप सुंदर असा लुक येतो अशी लेस लावल्याच्या नंतर. तर आता मी ही लेस जी आहे ती लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, व्यवस्थित असा लेसचा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे आणि खूप सुंदर असा डिझायनर पॅच वाटत आहे. तर आता हा आपला जो समोरची बाजू आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला साईडने राऊंड मध्ये पण लेस लावून घ्यायचे. तर लेस जेव्हा दोन्ही साईडने सेम डिझाईनची असते ना, तेव्हा आपण कुठल्या पण साईडने लेस लावून घेतली ना तरी पण चालते. पण जेव्हा आता ही लेस मी वापरत आहे तर या एका लेसला टिकल्यानवाली बाजू आहे आणि एक प्लेन बाजू आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता जर मी ही या फ्रंटवाल्या ज्या पॅचला लावली तर ही जेव्हा लेस ओपन होईल ना तेव्हा त्याची जी सरळ बाजू आहे ना ती मागच्या दिशेने जाईल. म्हणून आता काय करायचं,
तर हा जो मागचा जो पॅच आहे ना, जो प्लेन वाला पॅच आहे, त्याला आपल्याला ही लेस लावून घ्यायची. तर जी बाजू आपल्याला बाहेर पाहिजे ना ती आतमध्ये घ्यायची आणि ही अशी ओपन होणार आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जो पॅच आहे तिथून वरच्या बाजूने आपल्याला एक 1.5 इंचाची मार्जिन सोडून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही साईडला 1.5 इंचाची मार्जिन आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि 1.5 इंचावरून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर आता ही अशा पद्धतीने वरती थोडीशी क्रॉस मध्ये घ्यायची लेस आणि ही 1/2 इंच बाहेर कपडा ठेवून आपल्याला ही लेस शिवून घ्यायची आहे. बघा, राऊंड मध्ये व्यवस्थित या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपल्याला ही लेस राऊंड मध्ये लावून घ्यायची आहे. कपडा बाहेर 1/2 इंच ठेवायचा आणि लेस वरून शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे, तर आता मी ही लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, ही आता लेस जी आहे ते आतल्या बाजूने राऊंड शेप मध्ये मी लावून घेतली. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, दोन्ही पॅच आपले आहेत. दोन्ही पॅचला आपल्याला वरून पट्टी लावून घ्यायची आहे. जी नाडीसाठी जी आपण पट्टी घेतली आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा कशी लावून घ्यायची, तर एका पॅचला मी दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो दुसरा पॅच आहे त्याला सुद्धा मी करते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पट्टीचे जे 2 समोरासमोरचे जे टोकं आहेत ते फोल्ड मारून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची आणि जी वरची बाजू आहे त्याला सुद्धा आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ही पट्टी आपली तयार होणार आहे. त्यानंतर ती जी पट्टी आहे ती आपल्याला जो पोटली बॅगची जी वरची बाजू आहे तिथे आपल्याला ही अशी ती पट्टी लावून घ्यायची आणि मग नंतर वरून हा दाब शिलाई देऊन घ्यायचा आहे. तर मी सेम आता करते. तुम्हाला पट्टीचं कळालं असेल तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा पट्टीला दोन्ही बाजूने फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि नंतर वरच्या साईडने फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ती जी पट्टी तयार होणार आहे आपली ती आपल्याला इथे दाब पट्टी द्यायची, म्हणजे या पट्टीला मागच्या साईडला वळवून दाब द्यायचा आहे. तर बघा, दोन्ही पॅचला ज्या पट्ट्या आहेत त्या मी लावून घेतलेल्या आहेत. दाब शिलाई द्यायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, दोन्ही साईडला फोल्ड करून घेतलं, नंतर वरून शिलाई मारून घेतली आणि ही पट्टी जी आहे ती पॅचला अटॅच करून घेतली. आता ह्या पट्टीला मागच्या साईडला वळवून घ्यायचं आणि अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. वरच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि एक एक शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पॅचला सेम शिलाई मारून झाल्याच्या नंतर खाली जो हा कापड उरणार आहे तो 1 इंचाची मार्जिन सोडून आपल्याला परत एक इथून शिलाई मारून घ्यायची. 1 इंचाचा गॅप ठेवायचा आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची. तर बघा, दोन्ही पॅचला व्यवस्थित अशी पट्टी जी आहे ती मारून झालेली आहे. या साईडला आपलं हे ओपन राहिलेलं आहे नाडी टाकण्यासाठी. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आता हे जे दोन्ही पॅच आहेत ना ते समोरासमोर आपल्याला उलटे मारून घ्यायचे आहेत. हे बघा, त्याच्या ज्या सरळ बाजू आहेत ना त्या व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आणि राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता ही शिलाई कुठून मारायची, जिथून आपण ही 1 इंचाची मार्जिन सोडून जी शिलाई ठेवलेली आहे पट्टीला तिथून आपल्याला ही शिलाई स्टार्ट करायची, म्हणजे हे वरती जे आहे ते ओपन राहणार आहे आपलं. हे बघा, अशा पद्धतीने हे जुळवून घ्यायचं आणि आता ही शिलाई मारताना ना जी लेससाठी आपण जी शिलाई मारली आहे ना त्या शिलाईवरूनच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित अशा कडेकडेने 2 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे धागेदोरे वगैरे निघणार नाहीत. तर आता या पॉइंट पासून या पॉइंट वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, व्यवस्थित अशी राऊंड मध्ये आपली ही शिलाई मारून झालेली आहे. इथे फक्त हे ओपन आहे. आता ह्या पिशवीला आपण व्यवस्थित सरळ करून घेऊया. व्यवस्थित जे कॉर्नर्स आहेत ना ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत.
हे बघा लेस पण एकदम सरळ जी दिशा आहे ती आपल्याला जे मेन पॅच आहे ना त्या साईडला झालेली आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर हे जे 2 पॅच आहेत ना, म्हणजे इथे जे 2 ओपन बाजू आहे ती आपल्याला इथे जोडून घ्यायची, म्हणजे एक शिलाई मारून घ्यायची आणि या साईडने सुद्धा आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची। तर बघा इथे दोन्ही पॉइंट जे होते ते जोडून घेतले दोन्ही साईडचे। आता आपल्याला याच्या पुढे काय करायचंय, तर जी बॅगची जी पट्टा बनवण्यासाठी आपण पट्टी घेतली होती इथे, तर त्याचं काय करायचं आपल्याला, ते बघा सगळ्यात पहिल्यांदा ह्याला दोन्ही टोकांनी एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ह्याला उलट्या साईडने शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर ही पट्टी बाहेर करून घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी अशा पद्धतीने हे पट्टा बनवून घेते। तर बघा ही व्यवस्थित अशी आपली पट्टी तयार झालेली आहे, शिलाई मारून घेतली आणि नंतर सरळ करून घेतली। आता याला दोन्ही साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची। तर जी सिंगल वाली जी लेस आहे, म्हणजे जी छोटी वाली जी लेस आहे ती मी अशा पद्धतीने लावून घेते, दोन्ही साईडला लेस लावून घेते। तर बघा सुंदर लेसनी हा जो पट्टा आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचंय, तर हा आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर बघा जी सरळ बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि हा अशा पद्धतीने इथे अटॅच करून घ्यायचंय। दोन्ही समोरासमोर आपल्याला वरून जिथून आपण शिलाई मारली आहे ना दाब शिलाई, त्या शिलाईवरूनच फक्त आपल्याला हे पट्टा अटॅच करून घ्यायचा आहे। हे बघा बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवून हा असा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे। तर मी हे व्यवस्थित अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा जो पट्टा आहे तो लावून घेतलेला आहे, खूप सुंदर असा व्यवस्थित आपला जो पट्टा आहे तो लागलेला आहे। आणि जी नॉट मी तुम्हाला सुरुवातीला लेसवाली दाखवली ती 26 इंच लांब मी नाडी घेतली, 2 नाड्या घेतल्या 26 इंचाच्या आणि या टोकापासून सरळ घालून ती परत याच टोकाला बाहेर काढली आणि दुसरी या टोकापासून घालून परत त्याच टोकाला बाहेर काढली। अशा ह्या 2 नाड्या ज्या आहेत आपल्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपल्याला याला टसल्स लावून घ्यायचंय। तर बघा टसल्स लावण्यासाठी मी जो सुरुवातीला तुम्हाला जो कापड दाखवला त्याचे मी 4 तुकडे करून घेतले। आता 4 तुकडे, एक एक तुकडा मी या साईडला 2 तुकडे आणि या साईडला 2 तुकडे असे 4 टसल्स लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा दोन्ही साईडला 2-2 टॅसल्स जे आहेत ते लावून झालेले आहेत आणि खूप सुंदर अशी ही आपली पोटली बॅग तयार झालेली आहे। एकदम फिनिशिंग सोबत व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। बघू शकता खूप छान असा लुक येणार आहे जेव्हा आपण पार्टी किंवा लग्न अजून कोणत्याही समारंभामध्ये ही अशा प्रकारची जी पोटली बॅग आहे ती आपण वापरू शकता आणि खूप सुंदर असा लुक येणार आहे आणि वेगळी डिझायनर पोटली बॅग वाटणार आहे। मागच्या साईडने पण बघू शकता याचा जो फिनिशिंग आहे ती एकदम प्रॉपर आलेली आहे। तर ही पोटली बॅग जी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।